तर बघा मित्रांनो, साधारणपणे मी काल देखील व्हिडिओ दिला की पावसाची शक्यता ही बरीच कमी झालेली आहे. मात्र ढगाळ वातावरण होणार. सध्या जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राच्या संपूर्ण अगदी नंदुरबार धुळ्यापासून तर नागपूरपर्यंत जो काही महाराष्ट्राची बॉर्डर आहे, एमपीची बॉर्डर आहे, धुळे गुजरात मध्य प्रदेशची जी छत्तीसगडपर्यंतची जी बॉर्डर आहे, त्या बॉर्डरला जास्त ढगाळ वातावरण त्या ठिकाणी दिसतंय. म्हणून आज जे काही उत्तर महाराष्ट्राचे जिल्हे धुळे, जळगाव, त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर तिकडे मराठवाडा, विदर्भाच्या भागात अकोला, अमरावती, नागपूरपर्यंत संपूर्ण पट्टीमध्ये आणि ढगाळ वातावरण आहे ते खालच्या लेअरमध्ये आलो अगदी पुण्यापर्यंत येऊ शकतं. हे ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे पावसाची शक्यता जरी नसली तरी बघा, बॅक टू बॅक 3 वेस्टर्न डिस्टर्बन्स येत आहे हिमालयावर, एका पाठोपाठ एक. आज एक आहे, नंतर 2 दिवसांनी परत एक, आणि नंतर परत 26 तारखेला एक. अशी हिमालयावर स्ट्रॉंग WD आल्यामुळे खालच्या क्लाउड जे आहे खालच्या लेअरला उतरतं आणि त्याच्यामुळे थोडंफार ढगाळ वातावरण हे निर्माण होणार आहे. परंतु द्राक्ष उत्पादक, कांदा उत्पादकांना थोडीशी दिलासादायक बातमी काल होती की साधारणपणे थोडंसं पावसाची इंटेन्सिटी कमी आहे, मात्र ढगाळ वातावरण राहणार. या मध्ये आपल्या पिकांची काळजी घ्या. सध्या तरी मॉडेल पाऊस आपल्याकडे दाखवत नाही, लक्षात घ्या. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा. 31 जानेवारीपर्यंत वातावरण खराबच राहणार, ढगाळच राहणार. फक्त थोडंसं अपडेट त्याच्यामध्ये कमी अधिक होत राहील, मात्र ढगाळ वातावरण हे होतच राहणार आहे. त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा. धन्यवाद.